जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. म्हैसूरचा दुसरा दिवस आणि आपण आज आहोत इथलं फेमस फिलोमनी चर्च म्हणून आहे. नाव बहुतेक चुकलं, फिलोमनी वगैरे बहुतेक काहीतरी आहे. चर्च आहे, खूप सुंदर चर्च आहे. आणि याची स्टोरी अशी आहे की म्हैसूरच्या राजाने हे इंग्रजांना बांधून दिलेलं चर्च आहे. माझ्या मागे बघता येते. तर असं सुंदर चर्च आम्ही आतून बघितलं आणि मागे बघत चर्च आहे. शामलने तर प्रेयर वगैरे पण केली. फोडून काढावं लागलं मला बाहेर. चला, पहिल्यांदा मी जयशिवराय म्हणून चर्चमध्ये घुसलो. तर असा आहे चर्च. एक ऐतिहासिक कलाकृती म्हणून ह्याला बघण्याचा प्रयत्न केला. सुंदरच माझ्या मागे चर्च बघा. टिपू सुलतानला हरवण्यासाठी राजाने इंग्रजांची मदत घेतली आणि त्या मदतीऐवजी हे चर्च बांधून दिले. असं आहे हे चर्च. नमस्कार जय शिवराय मित्रांनो. म्हैसूरच्या प्रमुख आकर्षणापैकी आज आपण ह्या जागेला भेट देत आहोत. ही जागा ही म्हैसूरला तितकीच प्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या उत्तरेला स्थित सेंट फिलोमेना कॅन्थिड्रल ही 1931 आणि 1951 दरम्यान बांधलेली एक निओ ग्रॅथिक इमारत आहे. या चर्चची रचना डॅली नावाच्या फ्रेंच माणसाने केली होती, ज्याला कोलोन कॅन्थिड्रलपासून प्रेरणा मिळाली असं म्हणतात. 4थ्या शतकात शहीद झालेली एक तरुणी ग्रीक राजकुमारी होती आणि रोमन कॅथलिक चर्चाची संत बनली. 24 मे 1802 रोजी 14 वर्षापेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलींचे अवशेष रोममधील सेंट प्रिन्सिपॉलच्या क्वार्टर कॉर्प्समध्ये सापडले. तिच्या अवशेषासोबत ल्युमिनिया पिक्सल कम्स FI हे शब्द असलेले खंडित शिलालेख आणि त्या टाईलचा संच होता. या क्रमाने ज्ञात अर्थ नसलेले शब्द म्हणजे पॅक्स टॅग्कोनम फिमेलला वाचण्यासाठी अक्षराची पूर्ण रचना करण्यात आली होती, ज्या लॅटिनमध्ये अनुवाद होतो पीस विथ यू फिलोमिना असा होतो. तिच्या हुतात्म्याचे काही चिन्हे आणि थडग्यातलं कोरडं रक्त असलेले भांड देखील होते. या शोधावरून असा निष्कर्ष निघाला की फिलोमिना म्हणजेच फॅलोमेना नावाच्या ख्रिश्चनला थडग्यात दफन करण्यात आले होते आणि रक्त असलेले भांडे आणि तिचे अवशेष असल्याचे मानले जाते, जो एक शहीदांचा पुरावा मानला जातो. 1926 मध्ये सर टी थंबुचेट्टी, जे म्हैसूरच्या महाराजांचे हुजूर सचिव होते, त्यांनी ईस्ट इंडिया ॲलोपॅस्टिक प्रतिनिधी पीटर पिसानी यांच्याकडून संतांचे ते अवशेष मिळवले. त्यानंतर हे अवशेष फादर कोशेट यांच्याकडून सुपूर्द करण्यात आले, ज्यांनी सेंट फिलोमेना यांच्या सन्मानार्थ चर्च बांधण्यासाठी राजाला मदत केली. म्हैसूरच्या महाराजांनी 28 ऑक्टोबर 1933 रोजी चर्चची पायाभरणी केली आणि पूर्ण झाल्यावर मुख्य वेदीच्या खाली एका कॅन्टन कॉपमध्ये सेंट फिलोमेनाचे अवशेष ठेवण्यात आले. सेंट फिलोमेना चर्च हे भारतातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे आणि म्हैसूर आणि श्रीरंगपट्टणा येथे तैनात असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सेवा करण्यासाठी 1843 मध्ये पहिल्यांदा बांधण्यात आलं होतं. 1933 मध्ये नवीन भव्य संरचनेची योजना तयार होण्यापूर्वी सुरुवातीला 1 शतकाहून अधिक काळ साधी लाकडी रचना होती आणि 1936 मध्ये पूर्ण झालेल्या सध्याच्या जो तुम्ही पाहताय त्या चर्चची रचना फ्रेंच वास्तुविशारद डेली आणि निओगॅथिक शैलीमध्ये केली होती आणि जर्मनीमधील कोलाड कॅथलड नंतर हे मॉडेल केलेलं आहे. हे चर्च सेंट फिलोमेना या ग्रीसरीय राजकुमारीला समर्पित आहे, जी 4थ्या शतकात शहीद झाली होती. खूप प्रार्थनेनंतर तिचा जन्म झाला, एका ग्रीक राजाच्या पोटी झाला होता असे म्हणतात. लहानपणी ती खूप धार्मिक होती आणि तिने मोठेपणाचे लक्षण दाखवले होते. जेव्हा ती 13 वर्षाची होती तेव्हा तिचे पालक तिला सम्राटाची मर्जी मिळवण्यासाठी रोमला घेऊन गेले, जे तिच्या सौंदर्याने मोहित झाले आणि तिच्याशी लग्न करायचे होते, पण तिने नकार दिला. त्याऐवजी मी स्वतःला देवाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे असं तिने सांगितलं आणि परिणामी तिला तुरुंगात टाकण्यात आलं. तिचा खूप छळ करण्यात आला. अखेरीस रोममध्ये तिचा शिरच्छेद करण्यात आला. तिचे अवशेष शतकानंतर एका रोमन कॅटटॉपमध्ये सापडले. 1926 मध्ये म्हैसूरच्या महाराजाने सचिव थंबुचेट्टी यांनी हे अवशेष मिळवले आणि त्या नावाने चर्च बनवून ते अवशेष तिथे ठेवले. चर्चच्या आत संतांचा एक मोठा पुतळा आहे. ख्रिस्ताची मूर्ती असलेली एक वेदी आहे. वेदीवर फ्रान्समधील सुंदर काचेच्या खिडक्या आहेत, ज्यात बायबलमधील कथांचे चित्रण आहे. वेदीच्या जवळ पायऱ्या आहेत, ज्या खाली क्रेटपेटकडे जातात आणि जिथे अवशेषाचे हे जतन केले आहे, जिथे तिचे अवशेष ठेवले. क्रिप्टमध्ये फिरण्याचा एक विलक्षण अनुभव आहे, परंतु ते सर्वांना जाऊ देत नाहीत, तर त्यासाठी परमिशन वगैरे काढून तुम्हाला खाली जावं लागेल. हा एक चर्च खरोखर एक मनोरंजक चर्च आहे. ग्रीक संताला समर्पित आणि फ्रेंच वास्तुविशारदचे ब्रिटिश सैनिकांसाठी
जर्मन शैलीत बांधलेले आणि हिंदू राजांनी पैसे दिलेले हे अनोखं असं एक चर्च आहे. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता की परप्रांतीयांच्या या वेगळ्या धर्मासाठी हिंदू राजाने पैसा, जागा सर्व दिलं आणि त्यांचा धर्माचा मान करत तिथे चर्च बांधून तो त्यांना गिफ्ट केला आहे म्हैसूरच्या राजाने. तर ही अशी कलाकृती खरंच बघण्यासारखी आहे. तर वेळ मिळाला आणि म्हैसूरला कधी जाणं झालं तर नक्कीच या चर्चला भेट द्या. आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा तुमच्या कमेंटद्वारे. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहोत. जय शिवराय.